नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास त्यातील पहिला धडा इतिहासाची साधने संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत उत्तरासहित। तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। स्वाध्याय पाहू। प्रश्न क्रमांक पहिला, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा। दुसरा प्रश्न, लिहिते व्हा। तिसरा प्रश्न, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। चौथा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा। पाचवा प्रश्न, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा। सर्व स्वाध्यायाची उत्तरे दिलेली आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, त्याचं उत्तर, ताम्रपट, दंतकथा, चर्च, खलित, श्लोक, लोकगीते, पोवाडे, शिलालेख, आज्ञापत्रे, चरित्र, बखरी, कपडे। प्रश्न क्रमांक दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर, स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ यांचा समावेश होतो। तवारीख म्हणजे काय? तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम होय। 3. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर, इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा, तटस्थपणा हे पैलू महत्त्वाचे असतात। प्रश्न क्रमांक 3, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। यामधील पहिला प्रश्न, भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने। उत्तर, अलिखित साधने। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट मिळतील। 2. स्मारके, नाणी, लेणी, कथा। उत्तर, कथा। 3. भोजपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे। उत्तर, ग्रंथ। 4. ओव्या, तवारिका, कहाण्या, मिथके। उत्तर, तवारिका। प्रश्न क्रमांक 4, संकल्पना स्पष्ट करा। भौतिक साधने, किल्ले, स्मारके, ताम्रपट, इमारती, नाणी, लेणी, शिलालेख या वस्तू आणि वास्तू यांना भौतिक साधने असे म्हणतात। भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे। मंदिरे, चर्च, मशिदी, शिल्प, क्षत्रे, दागिने, कपडे इत्यादी त्यामध्ये घटक येतात। ते घटक आपण आकृतीच्या सहाय्याने पण दाखवू शकतो। भौतिक साधने, किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके, संकल्पना चित्र असंही आपण परीक्षेत लिहिल्यानंतर तुम्हाला छान मार्क्स मिळतील। लिखित साधने, मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती ज्या साधनांवरून मिळते ती लिखित साधने होत। यामध्ये भूजपत्र, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चित्रे, चरित्रे, बखरी, खलिते, आज्ञापत्रे, वंशावळी यांचा समावेश होतो। याचंही पण आपण संकल्पना चित्र काढू शकतो। इथे काढून दिलेलं आहे लिखित साधने। वरती 3 घटक दाखवलेले आहेत, खाली 4 घटक दाखवलेले आहेत। राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे। मौखिक साधने, लोकपरंपरेत मागील पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांकडे लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके इत्यादी संक्रमित होतात। अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात। त्याचंही संकल्पना चित्र दिलेलं आहे। मौखिक साधने, लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग। प्रश्न क्रमांक 5, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा। उत्तर, ऐतिहासिक साधनांमध्ये काही साधने खरी आणि काही साधने बनावट, नकली असतात। ती कोणती ते शोधावे लागते। काही मापके पाहून या साधनांचा दर्जा ठरवता येतो। लेखकाचा खरेखोटापणा तपासावा लागतो। लेखकाने माहिती ऐकून त्यावर लिहिले आहे की स्वतः पाहिलेले आहे याला सुद्धा महत्त्व असते। लेखनात अतिशयोक्ती असेल तर त्याचा विचार करावा लागतो। प्रश्न क्रमांक 6, तुमचे मत लिहा। शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो। शिलालेख हे दगडावर, भिंतीवर कोरलेले असतात। शिलालेख हा इतिहास लेखनाचा महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो। शिलालेखात कोणताही बदल करता येत नाही। शिलालेखांवरून भाषा, लिपी, समाजजीवन या बाबी समजतात। 2. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात। उत्तर, लोकपरंपरेत जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात। यातून आपल्याला लोकजीवनाचे पैलू समजतात। सर्व स्वाध्याय आपण पाहिलेला आहे। 1 ते 6 प्रश्नांची सर्व उत्तरे दिलेली आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।